सर खूप खूप अभिनंदन. आपलं नाव काय सर? मी अभिमन्यू भाऊसाहेब उकिरडे. सर आपण कुठून आहात? मी मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातला शेवगाव तालुक्यातील आहे, परंतु गेले 20 वर्ष छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झालेलो आहे. ठीक आहे सर. सर आपलं कुठे सिलेक्शन झालं? माझं सध्या 3 पोस्टसाठी सिलेक्शन झालेलं आहे. एक RRB PO साठी, एक IBPS क्लर्क आणि एक LIC HFL ज्युनियर असिस्टंट या पदासाठी. आपल्या आईवडिलांचा व्यवसाय? वडील एका खाजगी कंपनीमध्ये मॅनेजर या पदावरती काम करतात, तर आई पूर्णपणे गृहिणी आहे. सर या जर्नीमध्ये शुभमसस अकॅडमीचा वाटा आहे, तर त्या शुभमसस अकॅडमीबद्दल काय सांगाल तुम्ही? एक थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर एक योग्य वेळी लाभलेलं योग्य मार्गदर्शन या शब्दात आपण शुभम सर्स अकॅडमीचं एक वर्णन करू शकतो. असं म्हणलं तो अगोदर शुभ समय शुभ स्थळी, शुभ समय शुभ स्थळी, यशाची घेऊन उंच भरारी. धन्य झाली ती आई तुम्हा जन्म देऊनी उदरी. यस. आई कधी वाटलं होतं की बा आपला मुलगा एवढा मोठा अधिकारी होईल, असं कधी वाटलं होतं का? नाही, कधीच वाटलं नाही असं आपल्याला की एवढ्या पदवीवर जाईल मुलगा. आणि खूप खूप म्हणजे इतकं वाटतं की बास धन्य झालं आज असं पुत्र पोटी आलं. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि हा हरिक वाटण्यासाठी सर्वोत्तम मार्गदर्शन मिळालं आम्हाला शुभम सर अकॅडमीचं. आणि तसं त्याचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याचं 2021ला तो इंजिनिअरिंग पासआउट झाला आणि त्याला सिलेक्शन व्हायला त्याचं 2025 यावं लागलं. हा मधला 4 वर्षाचा काळ तर मी इतर पालकांसाठी सांगू इच्छिल का हा जो 3-4 वर्ष, कारण सहज 10-15 लाख मुलं परीक्षा देतात, त्यातून 100-150 जागा असतात, 100-150 मुलं सिलेक्ट करायचे असतात. त्याच्यामुळं खूप टफ असतं हे सगळं. त्याला वेळ लागतो, लगेच पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात होत नाही. तर त्याच्यासाठी त्या विद्यार्थ्याने पण आणि त्याच्या पालकाने पण खूप पेशन्स ठेवले पाहिजेत आणि आपल्या पाल्यावर 100% विश्वास ठेवला पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक शुभम सर अकॅडमीसारखं एक चांगलं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय हे शक्य नाही. आपण स्वतः, कारण आपण वैयक्तिक कितीही हुशार असलो, आपल्याला रस्ते माहीत नसतात. कुठल्याही क्षेत्रात जायला गाईड फार महत्त्वाचा असतो आणि ते गायडन्स जे शुभम सरांकडून मिळतं वेळोवेळी. आता आम्ही 2022मध्ये सरांचा क्लास लावला होता. एक 6 ते 8 महिन्याचा त्याचा पिरियड होता. त्याच्यानंतर 3-4 वर्ष विनामूल्य मार्गदर्शन शुभम सर हमेशा करत राहिले. आणि ते फातिमा मॅडम असतील, शुभम सर असतील, यश सर असतील, कधीही माझ्या मुलाला, कारण त्याच्या जर्नीमध्ये मी पूर्णपणे त्याच्यासोबत होतो. त्याच्यामुळे त्याचा जो काय यूट्यूबवरती, आता घरात आम्ही स्क्रीनवर तो क्लास लावायचा, आम्ही ऐकत राहायचो, पाहत राहायचो. मग वेळोवेळी किंवा त्याला जेव्हा काही डाऊट्स आले तर त्या डाऊट्ससाठी त्यांनी सरांना फोन केला, मॅडमला फोन केला. कधीही त्यांच्याकडून दुर्लक्ष झालं नाही. 100% समाधान होईपर्यंत त्यांनी मार्गदर्शन केलं. नंतर प्रिलिम क्लिअर झाली, मेन्स क्लिअर झाली, इंटरव्ह्यूसाठी मॉक इंटरव्ह्यू जे त्यांनी घेतले, मुलाची जी तयारी करून घेतली ती सर्वोत्तम होती. आणि तेच आज त्याचाच हे फलित आहे. म्हणून मी शुभम सर अकॅडमीचा अगदी माझ्या सगळ्या कुटुंबाच्या तर्फे मनापासून आभारी. नक्कीच. प्रत्येक पालकाची हीच अपेक्षा असते की आपल्या मुलानं उच्च गादावं. तर काका मला एक सांगाल का, ज्यावेळेस आपला मुलगा कुठंतरी येतोय, त्याला अपयश येतं, पण त्या अपयशाने तो खचून न जाण्यासाठी तुम्ही काय मला सल्ले दिले होते? सर सगळ्यात महत्त्वाचा, अपयश 3 वेळा आमच्यावर पण तो प्रसंग आला आणि प्रत्येक वेळेस मी त्याला एकच सांगितलं, बघ बाळा, तुझे प्रयत्न मनापासून करतोय हे आम्ही पाहतोय, सरांचं मार्गदर्शन तुला वेळोवेळी मिळतंय हे पण आम्ही पाहतोय. पण जेव्हा 10-15 लाख मुलं परीक्षा देत असतात, 50% तुम्ही एक 5-6 लाख तुम्ही सोडून द्या का जे टाईमपास म्हणून करतायत. पण 5-6 लाख मुलं तरी असे असतात का जे मनापासून अभ्यास करतात, मनापासून प्रयत्न करतात. आणि त्यात कुणीतरी ज्यावेळेस आपल्याला अपयश येतं त्यावेळेस कुणीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतं म्हणून त्याला यश येतं. आपल्याला त्याच्यापर्यंत कसं जाता येईल, त्या पायरीवर त्या पातळीपर्यंत कसं जाता येईल, त्याच्यासाठी 100% प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. आणि ते तू करतोयस हे मला दिसतंय. त्याच्यामुळे तू नाराज होऊ नको. एवढं करून नाही तर तू बी झालेला होतो, प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधून इंजिनिअर. माझं वारंवार त्याला सांगणं असायचं, तुझ्याकडून नाहीच हे परीक्षा क्रॅक झाली तर तू इंजिनियर म्हणून कुठेही जॉब करू शकतो. किंवा आपल्याकडं घरी बागायत शेती आहे, 7-8 एकर बागायत शेती आहे आमच्याकडे घरी, माझ्या हार्डवेअरचे दुकान आहे. तर तू त्या शेतीच्या जीवावर किंवा त्या दुकानाच्या जीवावर तू तुझं आयुष्य व्यवस्थितपणे पार करू शकतो. पण तू तुझे प्रयत्न 100% कर. आणि त्याच्यासाठी आमचा कुटुंब म्हणून मी 100% तुला पाठिंबा राहील. आणि अशा तऱ्हेने तो प्रयत्न करत गेला आणि त्याला एक यश आलं. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा काका, किंवा मुलाचा तर सन्मान सगळेजण करतात, हो,
मुलगा आला, मुलांनी इकडे गुलाल वगैरे सगळे जाता, हो. पण आज खऱ्या अर्थानं शुभम सर्स अकॅडमीने आपल्या पालकांसाठी, विद्यार्थ्यासोबत पालकांचा पण सन्मान करतोय. तर तुम्हाला आज या ठिकाणी येऊन कसं वाटतंय? सर अक्षरशः माझा ऊर भरून आलाय शुभम सरांच्या कार्यक्रमाचं नियोजन. आणि सर मी अल्पशिक्षित माणूस आहे, मी फक्त 10वी पास आहे. मी काही इंजिनियर वगैरे नाही. एका प्रायव्हेट फॅक्टरीमध्ये मी एक प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जॉब करतो, प्रोडक्शन इन्चार्ज म्हणून. पण माझ्या अनुभवाच्या आणि माझ्या कष्टाच्या जीवावर करतो तो. त्याच्यामुळं अशा प्रकारचा कुठलाही प्रसंग गुणगौरवाचा हा माझं शिक्षण नसल्यामुळे आमच्या आयुष्यात आतापर्यंत आलेला नव्हता. आणि माझ्या मुलाने तो मिळवून दिला आणि त्याला संपूर्णपणे शुभम सरांचं जे मार्गदर्शन मिळालं त्यासाठी मी परत त्यांचे आभार मानेन. आणि आजचा कार्यक्रम जो पाहिला मी सकाळी आल्यापासून तर आम्हाला अगदी जेवण करून येईपर्यंतचा या कार्यक्रमाचं अत्युत्तम नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि त्या कार्यक्रम एक सगळ्यात महत्त्वाचं मला आवडलं काय भाडोत्री वाढपे, भाडोत्री आचारी लावून तुम्ही कार्यक्रम अरेंज करू शकता पैसा देऊन, पण तुमच्या स्वतःच्या टीमचं त्यातलं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे काय प्रत्येकाला एक आपला घरचा कार्यक्रम म्हणून जे त्यातून एक हे मिळतं ते मला खूप आवडलं. त्यांनी त्यांचे जे चालू बॅचचे आता विद्यार्थी आहेत ते सगळे त्यांनी त्या याच्यात नियोजनामध्ये म्हणजे सम्मिलित केलं त्यांना. त्याच्यामुळं त्यांचं एक खूप आणि त्या मुलांमध्ये एक कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. आपण काय करू शकतो, जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर आपल्याला योग्य दिशा त्या मुलांना त्याच्या निमित्ताने पुढची मिळते, जबाबदारी घ्यायची सवय लागते. म्हणून सरांनी हे जे नियोजन केलं मला ते खूप आवडलेलं आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद काका, आपण वेळातला वेळ काढून आलात. खूप खूप धन्यवाद. पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. मी मनापासून आभारी आहे सर आपला, शुभम सरांचा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा. धन्यवाद काका. ओके.